मुक्ते, माणसाचं मन किती विचित्र असतं नाही ग. आता तुझं लग्न जमेपर्यंत हिच्यासाठी स्थळं बघायची आहेत, लग्न जमायचंय. आणि आता लग्न जमल्यानंतर का ग, तुला पसंत नाहीये? अगं, तुझा आणि सागरचा जोडा दृष्ट लागण्यासारखा आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलंय. माझ्या नापसंतीचा कुठे ग प्रश्न येतो? काय झालं आत्या? मुक्ती, तू गेल्यानंतर हे घर किती रिकाम होईल माहिती. खूप सुनं सुनं होईल. आम्हाला खूप एकटं वाटेल ग. येत आहे आत्या. अगं, मी काय परदेशात थोडी चालली आहे. इथेच तर 5 मिनिटावर घर असेल माझं. रोज एक चक्कर मारी. असं आत्ता म्हणतेस? त्या सरदेसाईंच्या एवढ्या मोठ्या घरात गेल्यानंतर, एवढ्या मोठ्या गोतावळ्यात गेल्यानंतर 5 मिनिटाची तरी फुरसत मिळणार आहे का तुला? खरंच का? लग्नानंतर मुलींचं सगळं जगच बदलतं ना. नवीन माणसं, नवीन नाती. मुक्ते, त्या घरात मेघना काकी सुद्धा राहतात, राकेश सुद्धा आहे. त्यांच्याशी जमवून घ्यायला लागेल ना तुला. आता किती काळजी करशील माझी? सगळं नीट निभावून घे. सागर आहेच ना माझ्या जोडीला. पण आत्या, मला ना एका वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. मी अजूनही सागरला काहीच सांगितलं नाहीये. लग्नानंतर जर त्याला सगळं कळलं आणि आमच्यामध्ये दुरावा निर्माण. मुक्ते, नाही त्या गोष्टी मनात आणू नकोस. भलता सलता कुठलाही विचार करायचा नाही. मनाची पाटी स्वच्छ कोरी करायची. सागरवर मनापासून प्रेम कर आणि त्याच्याकडून मनापासूनचं प्रेम घे. काय झालंय? काय झालं? त्या तुमच्या मा आहेत ना, अगदी ठामपणे निर्णय घेतात. पण तो निर्णय घेताना हा विचार करत नाही की यामुळे दुसऱ्याला किती त्रास होईल. ओ, भोगावा आपल्यालाच लागणार ना. आपल्या राकेशचा तर अगदी हिरमोड झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही बातमी निकिता आणि तिच्या मिस्टरांना कसं सांगणार होतो आपण? तुम्ही काही ठरवलंय? अहो, हॅलो हॅलो मेघना, निकी बोलतीये. हॅलो निकिता, बरं झालं तू फोन केलास. काय झालं? एक वाईट बातमी होती ग. घरात सगळे ठीक आहेत ना? हां, नाही म्हणजे घरी सगळेच ठीक आहेत. निकिता, अगं सागरचं लग्न ठरलंय. काय सांगतेस? सागरचं लग्न ठरलं? हो ना. कोण आहे मुलगी?
अगं ते आमच्या कंपनीत नाही का गोवर्धन प्रभू काम करायचे, त्यांची मुलगी मुक्ता प्रभू. काय? गोवर्धन प्रभूंची मुलगी? अगं निकिता, हां, त्यामुळे काय झालं आहे की सगळी माणसं त्या सागरच्या लग्नाच्या गडबडीत आहेत. राकेशच्या लग्नाचं कोणी नावच काढत नाही आहे गं. दिस इज रिअली बॅड न्यूज. म्हणजे घरात सागरच्या लग्नाची बोलणी चालू आहेत आणि आपल्या मुलांबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. हो ना. पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे आपल्या मुलांचा मूड ऑफ नाही का व्हायचा आता? हो ग, तेच तर. निकिता, अगं ह्यांना ना, दिवाकरांना अरुण रावांशी बोलायचं होतं. दिवाकर, बोला दिवाकर साहेब. हॅलो, नमस्कार अरुणराव. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आमच्या सागरचं लग्न आधी होतंय. त्यामुळे झालंय काय की राकेशच्या लग्नाकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. अँड आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. हां, ठीक आहे दिवाकर साहेब, होतं असं कधी कधी. नाही म्हणजे त्याचं काय अरुणराव की असं पहा की सागर आमच्या घरातला मोठा मुलगा आहे ना. हां, त्यामुळे त्याचं लग्न आधी करावं असं आमच्या मानचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्यावरती काही बोलू शकत नाही. तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ दिवाकर साहेब. तुमच्या घरातलं पहिलं लग्न आहे हे. एन्जॉय करा. राकेश आणि ज्योतीचं लग्न जरा पुढे गेलं म्हणून काही बिघडत नाही. हो, थँक्स लॉट अरुणराव. अरुणराव, तुम्ही समजुतीने घेतल्यामुळे माझ्या मनावरचं टेन्शन खरंच खूप कमी झालंय. थँक्यू अगेन. ठेवू फोन. ओके. हाय. सागर, तुझाच विचार करत होते. या सेम इयर. खूप आठवण येते तुझी. बरं मुक्ता, उद्या सकाळी महाराणी सुलोचना देवी आणि महाराणी शालिनी देवी राजपुत्र सागरसाठी तुझा हात मागायला येत आहेत. देशील ना तुझा हात? हो म्हणशील ना? हॅलो मुक्ता, बोल ना काहीतरी. लाजतेस? स्टॉप इट सागर, मला ना खूप टेन्शन येत आहे. टेन्शन कसलं? तसं नाही रे, नाही म्हटलं तरी आम्ही मध्यमवर्गीय आणि सरदेसाई कुटुंबात लग्न होऊन यायचं म्हणजे कम ऑन मुक्ता, तुला खरंच असं वाटतं? असा विचार का करतेस तू? तू या घरात सगळ्यांना ओळखतेस. कोणी परक आहे का तुला? हो सागर, मी सगळ्यांना ओळखते, पण सागर, लग्नानंतर सगळं बदलतं रे. जशी नाती बदलतात ना, तशा ओळखीही बदलतात. आणि सागर, यू नो ना, ए मुक्ता, काय वेड्यासारखा विचार करतेस तू? हे बस, सगळं नीट होईल, सगळं व्यवस्थित होईल.
मला पूर्ण खात्री आहे तू सगळ्यांशी व्यवस्थित निभावशील आणि तू इथे सगळ्यांना ओळखतेस, सगळ्यांबरोबर तू आधीपासून कम्फर्टेबल आहेस. हां, ह्या घरात नवीन व्यक्ती म्हणजे विदूला. तिच्याशी तुझी ओळख मी करून दे. मलाही आवडेल तिला भेटायला. नाव स्माईल. हस. आणि मुक्ता, आय लव्ह यू. लव्ह यू. बाय. बाय. गुड. व्हेरी गुड. लहान भावाच्या गर्लफ्रेंडला मोठा भाऊ आय लव्ह यू म्हणतोय. व्हेरी गुड. पण काय ना सागर, राहून राहून वाईट एकाच गोष्टीचं वाटतं रे. जी गोष्ट मला कळली ती तुला नाही रे कळली. म्हणजे बघ ना, मुक्ताचा खरा स्वभाव मला कळला, मी ओळखू शकलो. तुला नाही रे ओळखता आला. राकेश, उगाच वाटेल ते बोलू नकोस. नाही रे, वाटेल ते नाही बोलत आहे मी. खरं तेच सांगतोय तुला. हे बघ, मुक्ताला सरदेसायांच्याच घरातला मुलगा पकडायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या बाबतीतला तिचा डाव फसला. पण यू लाईक अ फूल, तू मात्र अडकलास. राकेश, इफ आय एम नॉट रॉंग, जेव्हा मुक्ता तुझ्याशी बोलत नव्हती, तुला अवॉइड करत होती, तेव्हा तू माझ्या खांद्यावर येऊन रडत होतास. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की तू नाही सोडलंस मुक्ताला, मुक्ताने तुला सोडलं. आणि हे इतर कुणाही पेक्षा मला जास्त माहिती आहे, बरोबर? पण कसं आहे ना सागर, प्लीज लीव अस अलोन. प्लीज. ओके, गुड नाईट. काय मुक्ता देवी, आज काही झोप बीप नाही वाटतं? तुला कसं कळलं? काय
हेच मुक्तादेवी वगैरे. मला काही नाही कळलेलं, मी आपली सहज हाक मारली तुला. का तुला कोण म्हणतं मुक्तादेवी? सागर, दुसरं कोण? ताई त्या सागरचा फोन आला होता. तो म्हणाला, ए सागर काय म्हणाले ते त्याच्या शब्दात सांगायचं, उगा शब्द नाही फिरवायचे. ठीक आहे. तो म्हणाला महाराणी सुलोचना देवी आणि महाराणी शालिनी देवी राजपुत्र सागरसाठी मुक्तादेवीचा हात मागायला उद्या सकाळी आपल्या घरी येणार आहेत. अगं बाई, खरंच की काय? मासाहेब आणि शालिनी वहिनी येत आहेत? आणखी कोण कोण येत आहे? आणखीन कोण येते मला माहित नाही, पण सागरही येईल. बाई ग, ए कुठे निघालीस? अगं उद्या सकाळी लवकर उठायला हवं मला. तू सुद्धा सकाळी लवकर उठायचा. अजिबात लोळू देणार नाही मी तुला बिछाण्यात. किती कामं आवरायची आहेत माहितीये तुला. सगळं घर आवरायला लागेल, पंखे पुसायला लागतील. बाई ग, अगं ए उद्या सकाळी छानपैकी फ्लॉवर पॉट सजवून ठेवायचे बरं का. आणि फुलांचं तोरण छानपैकी दाराला लावलं पाहिजे. आणि ए मला सांग, तू खायला काय करू ग त्यांच्यासाठी? आत्या, अगं मा आणि काकू कोणी पाहुणे आहेत का? पाहुण्या नसतील ग, पण उद्या त्या आपल्याकडच्या मानाच्या पाहुण्या आहेत ना. तुझ्या सासूबाई, भावी आजे सासूबाई. बाई ग, येणार आहेत मुद्दामून तुला मागणी घालायला. त्यांचा छान आदर सत्कार मान सन्मान नको करायला? आणि तू मुख्य पाहुण्याला विसरलीस, सागर. छे ग बाई, त्याला कशी विसरेन. त्याच्यामुळेच तर उद्याचा दिवस दिसतोय. मुक्ते, नशीब काढलंस ग. आज तुझी आई हवी होती. आत्या, तू आहेस ना. आई होऊन काय वेगळी असते ग. मेघनाने आज चांगलाच बॉम्ब टाकलाय नाही अरुण. सागरचं लग्न, मग ज्योती आणि राकेशच्या लग्नाचं काय? निकी, ही सरदेसाई मंडळी वाटतात तितकी साधी नाही आहेत. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे. हे असंच करायचं होतं तर मग ज्योती आणि राकेशचं लग्न ठरवलं तरी कशाला ना. काय काय प्लॅन्स केले होते आपण राकेश आणि ज्योतीच्या लग्नाचे. एक बेत तडीला जात नाहीये निकी. मला त्या अमृत डेअरीवर ताबा मिळवायचा होता, पण दिवाकर आणि मेघना तिथे असून सुद्धा शक्य होत नाहीये ते. तिथेही तो सागर आडवा येतोय. काय आहे ना निकी, दुसरा कोणी असताना तर हा असा सहज बाजूला केला असता मी त्याला. पण सागर म्हणजे दिवाकरचा लाडका पुतण्या ना. या जॉईंट फॅमिलीची इक्वेशन्स काही कळतच नाहीत मला. अरे हो, पण मग आता आपण काय करायचं? काय करायचं? आपण आता छान सजून धजून जायचं त्या सागरच्या लग्नाला. नाहीतरी दुसरं काय करू शकणार आहोत? ज्योतीचं सासर पडलं ना ते. आपण इथे स्वप्न रंगवतोय आणि तिथे सरदेसायांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली सुद्धा. ठीक आहे, ठीक आहे निकी. अरुण गडकरी नाव आहे माझं.
नाही त्या सरदेसायांना इंगा दाखवला ना तर नाव नाही माझं. अरुण, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? तुझ्या मनात भलते सलते विचार तर नाहीत ना? आत्ता बोलत नाही निकी, वेळ आल्यावर कळेलच तुला. तुला सांगतो यार राजू, ये राजू, चायला या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहे ना आपल्याला काय कळतच नाही यार. हा करेक्ट आहे. पटलं ना तुला? पटलं ना? अरे पण हे सागरला नाही पटलं ना. सागरराव त्यांचा काय संबंध आहे? त्यांचा काय संबंध आहे असं? सागर आहे ना, हा तो मला एक दिवस बोलला काय की मी मुक्ताशी लग्न करतो म्हणून. म्हटलं अरे वा, असा कसा तो तिच्याशी लग्न करू शकतो? का नाही म्हणजे का नाही करू शकत? का? हा का सांगू? हा